एक रियालिटी शो आहे, कम्प्लिटली वेगळं अभिनय क्षेत्राच्या. आय टूक ऑल द गुड थिंग्स फ्रॉम द शो, त्याच्या आठवणी मी घेतल्या आणि मी मूव्ह ऑन झालो त्यातनं. मला असं वाटतं की जेव्हा मला प्रॉब्लेम वाटतो की हे माझ्याकडनं का होत नाही किंवा मला कष्ट लागतात, तेव्हा ते मला अधिक पटीने करायला मजा येते. थँक्यू. चेंजेस काय आलाय बिग बॉस नंतर तुमच्या करिअरमध्ये ॲज अन ॲक्टर? माझ्या करिअरमध्ये मला असं वाटतं चेंजेस जर काही घडले तर ते पॉझिटिव्हच आहेत. कारण बिग बॉस असा शो होता जेव्हा ते एक रियालिटी शो आहे, कम्प्लिटली वेगळं अभिनय क्षेत्राच्या. म्हणजे आय वॉन्टेड टू डू इट एका वेगळ्या एक्सपिरियन्ससाठी जो मला मिळाला. क्वाईट थ्रिलिंग दॅट एंटायर जर्नी वॉज. पण ज्या दिवशी मी एक्झिट घेतली त्या शोमधनं, त्याच्यानंतर माझ्यातला कलाकार त्या क्षणी परत जागा झाला होता. कारण माझ्या ऑडिशन सुरू झाल्या, लुक टेस्ट सुरू झाल्या आणि देन आय फॉरगॉट अबाउट द शो. आय टूक ऑल द गुड थिंग्स फ्रॉम द शो, त्याच्या आठवणी मी घेतल्या आणि मी मूव्ह ऑन झालो त्यातनं. सो मला तसं करायला आवडतं. पास्टमध्ये जगायला मला नाही आवडत कामाच्या बाबतीत जास्त. त्याच्यामुळे नंतर माझे परत मालिकांना घेऊन OTT प्लॅटफॉर्म्स, फिल्म्स, हे सगळं मी नंतर केलं पुढचे 4 वर्ष. आणि मला असं वाटतं की बिग बॉसचा जर काही इफेक्ट पडलाय तर तो चांगलाच पडलाय. फिल्म्स आणि या प्रोजेक्टवरती आई बाबा रिटायर होत आहेत, मी बोलणार कसं चाललंय आणि किरदार प्ले करताना तुझा मधला ॲक्टर तो सॅटिस्फाय आहे का? एक कॉम्प्लेक्स भूमिका आहे मकरंद किल्लेदार ही. आणि मला असं वाटलं की हां, इकडे मला डोकं वापरावं लागेल आणि याच्यावरती काम करायला लागेल. कारण मला सोप्या भूमिका करायला नाही आवडत. मला असं वाटतं की जेव्हा मला प्रॉब्लेम वाटतो की हे माझ्याकडनं का होत नाही किंवा मला कष्ट लागतात, तेव्हा ते मला अधिक पटीने करायला मजा येते. दॅट इज द चॅलेंज आय लाईक टू फेस ॲज अन ॲक्टर. आणि ते या शोमध्ये मला या कॅरेक्टरमध्ये दिसतंय. आता खूप ट्विस्ट अँड टर्न्स माझ्या भूमिकेमध्ये सुरू झालेत गेले काही एपिसोड. त्याच्यामुळे ऑल ऑफ अ सडन मकरंद स्विचेस फ्रॉम बिंग अ ऑल बॉय नेक्स्ट डोअर आदरणीय पती टू सडनली अ सस्पिशियस पती. त्याच्यामुळे ते कलर्स त्याचे आता बाहेर येत आहेत. त्यामुळे रोज मला वेगळ्या फ्लेवरमध्ये मला काम करायला मिळतं. वेगळा स्टान्स आहे त्या कॅरेक्टरचा. त्यामुळे आय एम थरली एन्जॉईंग इट. लास्टली स्टार परिवार पुरस्कार मधला कुठला अपीअरन्स हा तुझा आणि पहिला अपीअरन्स कसं होतं तुला? जरा फार इफ यू कॅन रिकॉल इट, व्हॉट वॉज युअर आउटफिट अँड ऑल? स्टारसोबत आय वर्कड 8 वर्षांपूर्वी, 8-8.5 मे बी. इट वॉज माझा पहिला शो, आयुष्यातला पहिला कंटिन्युटीचा शो हा स्टार प्रवाहासोबत होता. तुमचं आमचं सेम असतं या मालिकेमध्ये. ते नवीन जस्ट इंडस्ट्रीत आलेलं ते असतं ना पिल्लू, तसा मी तो होतो. खूप गोष्टी मी शिकत होतो. आय वॉन्टेड टू लर्न एव्हरीथिंग. आणि फक्त अभिनय असं नाही तर कॅमेरा अँगल्सपासनं डायरेक्शन डिपार्टमेंटच्या गोष्टी सगळं मी त्या ऑब्झर्व करत जो काही थोडाफार वर आलो आहे ते तिकडनं आलो आहे. आणि आज 8 वर्षानंतर एक चांगलं काम करून आणि अजून करायची इच्छा असताना मला स्टारमध्ये परत एंट्री माझी झाली, संधी मिळाली. त्यामुळे आज मी थोडा आय एम बेटर प्रिपेअर्ड. आय थिंक आय नॉट कॉल बेस्ट बट आय एम बेटर प्रिपेअर्ड दॅन वॉट आय वॉज 8 years ago. सो आज मला या मीडियममध्ये, या चॅनलवरती आज मला वेगळ्या माझ्या स्किल सेट माझं दाखवायची मला संधी मिळाली. सो आय एम व्हेरी थँकफुल टू स्टार प्रवाह.